राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम 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 हरे जय सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी तुलसी हार मकर कुंडले तळपती शवनी कंठी कौतुभमणी विराजित कंठी कौतुभमणी विराजित मकर कुंडले तळपती शवनी कंठी कौतुभमणी तुलसी हार
माझे हे सर्व सुख तुकाने माझे हे सर्व सुख तुकाने माझे रखुमाई विठोबा 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 कृष्णा जय राम कृष्णा हरे जय जय राम कृष्णा हरे जय जय राम कृष्णा हरे जय जय राम
सुख झाले हो साजनी तुम्हा विठ्ठल बरवा तुम्हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी विठ्ठल माधव विठ्ठल बरवा माधव विठ्ठल बरवा माधव विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा माधव सर्व
जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता वटजाती सगुण व्हावा याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता वटजाती सगुण व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेची या कौतुक वाटे झाली या विसाचे कौतुक वाटे झाली या विसाचे मंगळाचे केले बोले आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेची या आम्हाने मुक्ती पत्रे नवरे म्हणे मुक्ती भरलेली नवरी आम्हाने मुक्ती पत्रे नवरे म्हणे मुक्ती भरलेली नवरी आता दिवस जारी खेळले आता दिवस जारी गेली आता दिवस जारी गेली तुला म्हणे मुक्ती भरलेली नवरी तुला म्हणे मुक्ती भरलेली नवरी आता दिवस जारी गेली आता दिवस जारी गेली निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेची या मुबारक हुमाई 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 याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला
कुंडलिया धावा तृष्णेच्या कुंडलिया धावा तृष्णेच्या नित्य पावलो विसावा आकाने सिद्धे पावलो विसावा कुंडलिया धावा नृत्येचिया कुंडलिया धावा नृत्येचिया आकानी सिद्धे पावलो विसावा आकानी सिद्धे पावलो केला होता अट्टहास शेवटचा देश गोड व्हावा आता आणि सिंधीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेच्या कौतुक वाटे झाले वेचांचे नाम मंगळाचे तेने गुणे आता आणि सिंधीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेच्या का म्हणे मुक्ती परणिले नोवरी तेने दिवस चारी खेळमेळे आता आणि सिंधीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेच्या झाला आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेच्या याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा देश गोड व्हावा आता आणि सिंधीने पावलं विसावा कुंडलिया धावा तृष्णेच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आणि प्राप्त वेळेला आपण ज्या कार्यक्रमानिमित्त आयोजन केले पुण्यस्मरणाचं यासाठी जगतवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामूर्ती वैराग्य संपन्न जगात अजून तेवढं वैराग्य कोणाला आलं नाही असे थोर ज्येष्ठ श्रेष्ठ संत श्री तुकाराम महाराज देवकर म्हणजे याच पंचक्रोशीतले याच पंचक्रोशीत देवदेव हे आहेतच आहे याच पंचक्रोशीतले त्यांनी या अभंगाचं चिंतन केले आणि तो सेवेसाठी आपण निवडला विठ्ठल
शेवटचा दिस गोड व्हावा पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशु सकलार्थमते प्रकाशु मने निवृत्तिदासु अवदारे जोजी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे तुकाराम तुकाराम नाम घेता कथेयं ध्वन्य तुकोबा समर्था जेने केला पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या जैशा तारेल्या लाह्या आता आहे ना बाकीचं जास्त म्हणायचं काम आता करतच नाही कारण ते वेळ किती वेळ झालाय तुम्ही सगळे माणसं जरा लवकर आल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आणि आमचे नेहमी बाळासाहेब शंकर एकनाथ बिशे आणि त्यांचा परिवार मी अभंगात आज एक बात बाहेर जाणार नाही तुम्ही जे मनात हुशार आहे जरा लक्ष द्या अभंगाच्या बाहेर जरा जाणार नाही शंकर एकनाथ भिसे हे आमचे म्हणजे माझे तर नेहमीच आहेत ह्यात काय वांद नाही पण त्यांच्या मागचा परिवार 8 मिनिटात एका सेकंदात सांगतो आहे की नाही यांची त्यांच्या मागचा परिवार असा आहे सर्जेराव भिसे हे त्यांचे बंधू संजय भिसे हे त्यांचे बंधू मोहनदादा भिसे हे त्यांचे बंधू 2-4 बहिणी आहेत आता 4 मला वाटतं 4 बहिणी आहेत सिंधुताई हे नाही आदमाने उज्ज्वलाताई गायकवाड ताईसाहेब मोरे मंगलताई घोडे बरोबर आहे इतक्या बहिणी 4 बहिणी आणि घोडे परिवार आलाय आदमाने परिवार आलाय आणि जे त्यांचे मेहुणे आगतराव त्यांच्या सासरवडीचं नाव आहे गुरुबावी बाळासाहेबांच्या त्यांचं नाव शंकरच आहे पण बाळासाहेब प्रति आम्ही म्हणत होतो आहे की नाही आणि मग बाळासाहेबांच्या सासरवडीचं नाव आहे गायकवाड बंधू त्यापैकी माझे भाऊ आणि त्यांचे मेहुणे आगतराव आले इथं आले आणि म्हणजे हे माझे मेहुणे हिकडून द्यायचे आणि हिकडून बी आहेत काय आत्याकडून पण मेहुणे आणि त्यांच्या बायकोकडून पण मेहुणे असं दुय्यम नातं आहे त्यांच्या पत्नीचं नाव सुलाताई मुलगा अरुण सागर
दत्ता आले, सोमा नाही आलं ना, सोमा आले, हे सगळे म्हणजे माझ्याच परिवारातली माणसं आहे. आणि त्याच्यामुळं लाड कीर्तन ठेवलंय, मोठे कीर्तनकार आणले नाहीत बाबा, म्हणजे आपल्या नानांना बोलावायचं है का. आणि मग तुमच्या सगळ्यांची सेवा. आणि हे आमचे प्रातस्मरणीय गुरुदेव कुराडे माऊली या विद्यार्थी वर्गाला असं म्हणतात, मोगऱ्याची पांढरी फुलं. मी 2-3 वेळा त्यांच्याच मुखातनं ऐकलं, आणखीन कोणाच्या मुखातनं नाही ऐकलं. तर कुराडे माऊलींचं ते वाक्य, त्यांचं म्हणणं एकदम बरोबर आहे. आपले आई वडील, आपलं गाव, आपला तालुका, आपला मुलूक धर्माच्या अभ्यासासाठी ही मुलं आहे का नाही, ही मुलं धर्माच्या अभ्यासासाठी, आपल्या धर्माच्या अभ्यासासाठी इथं येऊन दिवस रात्र अभ्यास करतात. कोण मृदंग शिकतंय, कोण पिटी शिकतंय, कोण विचारसागर, कोण अमृतानुभव, कोण चांगले उपासष्टी, आणि कोण सगळंच करतंय. हा सगळंच करतंय. आणि जेवणाचे इतके हाल आहेत, भयंकर हाल आहेत है का नाही. आता ह्यांना सकाळी मी 8ला पोहे सांगितली, ह्यांनी बरोबर आणले टायमाला म्हणून बरं झालं है, त्याच्यामुळे उशिरा कीर्तन सुरू झालं आहे ना. आणि मग असं ही मुलं अभ्यास करतात, आळंदीचं महात्म्य वाढवतात, आपल्या धर्माचं महात्म्य वाढवतात. आणि बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त पुण्यस्मरण एकच दिवसाचं नसतंय, हे आजचा जो संस्कार आहे बघा. आपण अभंगाच्या चरणाच्या बाहेर पहिल्याच चरणात आहे आपण, आत्ता बी पहिल्या चरणात आहे. हे 16 संस्कारापैकी 16वा संस्कार आजचा जे कार्यक्रम आहे. हा ध्यानात ठेवा संजयबाबाजी, हा ध्यानात ठेवा. हे 16 म्हणजे मी काय म्हणतोय ते ध्यानात ठेवा. 16 संस्कारापैकी हा 16वा संस्कार. आजचा जे कार्यक्रम आहे ते 16वा संस्कार. पहिला दिवस मृत्यूचा पहिला दिवस 1 संस्कार, दुसरा दिवस 2 संस्कार, सावडाचा दिवस 3 संस्कार. 3 झाले का. आणि 12 महिन्याला जे मासिक जेवाय घालते ते 12 आणि 3 15. आणि आज वर्ष श्राद्ध, हा त्याला पुण्यस्मरण म्हणून वर्ष श्राद्ध, मग वर्ष उत्सर्ग असं त्याला नाव आहे. गरुड पुराणाचं नाव आहे वर्ष उत्सर्ग. हा वर्ष उपसर्ग, कालचा दिवस, कालच्या दिवसाचं नाव वर्ष उपसर्ग. आजचा वर्षोत्सर्ग आजचं नाव, आजच्या दिवसाचं नाव हे गरुड पुराणात आहे. दाल्मिक नावाच्या ऋषीच्या पोराचं नाव नचिकेत किंवा नचिकेत. हा नाशिकेत किंवा नचिकेताच्या आईचं नाव चंद्रप्रभा, वडिलांचं नाव दाल्मिकांना शाप होता. अगोदर मुलगा आणि पश्चात पत्नी, अद्वैत मुलगा पश्चात पत्नी, असा ब्रह्मदेवाचा शाप होता दाल्मिक नावाच्या ऋषीला. त्यांच्या पुत्राचं नाव आहे हे असलं. मोबाईल मध्ये नसतं आहे की नाही मला नाही माहिती, कारण मला मी मोबाईल वापरत नाही. हा आणि मोबाईलचं बघत बी नाही आणि काहीच बघत नाही. बातम्या बघतो, देशाची उलटापालट आहे की नाही, देशाची उलटापालट बघतो. किती उलटापालट अजून हे लोक गदारे करतात आहे की नाही. हे सगळे गदारे करतात ते बघतो. आणि मग नचिकेत चंद्रप्रभा नावाच्या रघुराजाच्या पुरीचा मुलगा नचिकेत. बघा ही आडवे तेवढं तुम्हाला डॉक्टरला जायचं तसं काय करू नका, शांत ऐका. नचिकेत चंद्रप्रभा रघुराजाची पोरगी आहे का नाही, तिचा मुलगा सोपं आहे. आणि रघु प्रभू रामचंद्राची मागची अवलाद, कळलं का. प्रभू रामचंद्र हा रघुचा पोरगा आजाचा पोरगा दशरथ राजा, आणि दशरथाचा पोरगा प्रभू रामचंद्राचा पोरगा अंकुश महाराजाचा पोरगा परत रघु. त्या रघुच्या पुरीचं नाव चंद्रप्रभा, तिच्या पोराचं नाव नाशिकेत, वडिलाचं नाव दाल्मिक नावाचे ऋषी. आणि त्यांनी हे सगळं जाऊन हे सगळा अभ्यास त्यांनी केला. आता कसा अभ्यास केला आपण, दाल्मिक म्हणजे नचिकेत सोडायचा नाही, थोडा वेळ बरं का, नचिकेत सोडायचा नाही. नचिकेतानं असा अभ्यास केला, आम्हाला गर्भात घालण्यात येतं आहे का नाही. मग आम्ही गर्भात कशाच्या जोरावर येतो माहिती का,
हा पाप पुण्य करुणी जन्म आला प्राणी हे का नाही. हा माझे माझे म्हणून व्यर्थ गेला किंवा वाया गेला. आणि मग आम्ही पाप आणि पुण्य समान असेल तर पुरुष मिळतो. 65 पैसे पाप असेल आणि बाकीचं 35 पैसे पुण्य असेल तर स्त्री होते. 75 पैसे पाप आणि 4 पुण्य असेल तर देवबापा होते, ते नपुसक महाराज होते, ते असं होते. हे ब्रह्मदेवाची साखळी. आता या मृत्यूच्या खात्यावर अहो बोलू नका तुम्ही. हा तुमचाच आवाज इकडे येतोय. हा नाही बसू द्या नशिकेत. आणि मग आम्हाला ज्या पहिल्या दिवशी नेहताना नशिकेत पहिल्या दिवशी नेहताना पहिलं चरण जे सुटणार नाही, अभंगाच्या बाहेर जरा बी जाणार नाही. आणि विनोद आजचा कार्यक्रम तसा नाही. तुम्हाला काही विनोद सांगायचा असला तर अजिबात कार्यक्रम तसा नाही. कार्यक्रम लय दुःखाचा कार्यक्रम आहे. म्हणजे आता हे ज्याचे जरा कळतंय किंवा आम्हाला बी कळतंय, मला तर बोलताच येईना, रडायची येते. कारण पुण्यात पहिल्यांदा मला ज्यांनी सांभाळलं ते शंकर महाराज किंवा बाळासाहेब, ज्यांनी मला पुण्यात पहिल्यांदा भाकरी दिली पळून आल्यावर. मी गावाकडनं पळून आलाय. ज्यांनी पहिल्यांदा भाकरी दिली ते शंकर महाराज किंवा बाळासाहेब. तर त्याच्यामुळे मला बोलता येत नाही. एक तर मी करणारच नव्हतो, मी कीर्तनाला येणार नव्हतो. म्हणजे आज नाही ठराव बाबांसंग संजू नाना बरोबर म्हणजे तुम्हीच कीर्तन करायचं. मिळालं बाबा दुसरी एक बाजू बरोबर आहे, एक बाजू जरा वेगळी आहे, पण मला बोलता येते की नाही कोणाच ठेव, कारण मी रडतो कोणाच ठेव, कारण माझा सगळा गोठवला बी आलाय है का नाही. आणि कार्यक्रम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. आणि ज्या दिवशी जीव गेला त्या दिवशी कुठंही जात नाही. तुम्ही बारकाईनं ऐका. हे नचिकेत किंवा गरुड पुराण दोनच अध्याय म्हणजे दोनच ग्रंथ, 2 ग्रंथातला अभ्यास आहे. मला थोड्या वेळ असंच चाललं पाहिजे, माझा बी नाही आहे कारण कार्यक्रम कसा आहे. तर या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे साऊंड सिस्टमवाले अत्यंत गोड, त्यांनी सगळं सर्वतोपरी सहकार्य केलंय. त्याच्यामुळं कार्यक्रम आपला थोडी जरी माणसं असले तरी उठाव होणार आहे. कारण स्पीकरवाल्याचे अनंत उपकार म्हणावे लागतात, नाही एखादी वायर ढिली करून सोडली की संपला विषय सगळा आहे का. तर महाराजांना धन्यवाद. आणि मग पहिल्या दिवशी आम्हाला 7 देह एकाच अंगात 7 देह, त्याला आपण असं म्हणू, माझ्या भाषेत असं म्हणू 7 आंगडी. किती शर्टावर शर्ट किती 7. त्या 7ची नावं सांगतो. स्थूल देह, सूक्ष्म देह, लिंग देह, कारण देह, महाकारण देह, काय महाकारण आणि आकारण देह 7 बरोबर 7 देह. आणि मग आम्ही ज्या दिवशी मरतो असं म्हणलं त्यातला फक्त स्थूल देह बाकी पडतो खाली. स्थूल देह खाली पडतो. सावडाच्या दिवशी त्यातला महाकारण देह जातो. म्हणजे शरीराची नष्टता होते. जीव जात नाही. त्याला बांधून ठेवल्या जाते उंबऱ्यात. घराच्या उंबऱ्यात 13 दिवस बांधून ठेवले जाते. 13व्याचं श्राद्ध होईल, त्याला 13व्याला श्राद्धच म्हणते. 13व्याला पण श्राद्ध म्हणते. ते श्राद्ध जेवल्यावर त्यावेळेस धापाच जेवल्यावर त्या अन्नदानाच्या पुण्याईनं त्या जीवाला घेऊन यमराज जाते. यम खात्यावर 5 माणसं, यमाच्या खात्यावर 5 माणसं. त्या 5 माणसाचे नाव असे: चित्रगुप्त, यम महाराज, धर्म महाराज, शिव महाराज, शंकर पण आहेत त्यात. तर असे आता किती झाले? 4 झाले का? ते लाईनशी देव ब्रह्मदेव शंकर, यम महाराज, धर्म महाराज, चित्रगुप्त महाराज झाले. आणि पांडवांचा एक धर्म, पांडवांच्यातला मोठा धर्म तो पण त्या खात्यावर आहे. आणि मग ते जीवाला घेऊन जाताना 13व्या दिवशी जीवाला घेऊन जाताना 84 गावं आडवी आहेत. आडवी किती गाव आहेत? तर बारकाने चिंता नाही. हे आता मला ओळखणारी बरीच माणसं आहेत.
मी तिसरीला भागवत वाचत होतो. विचारासमोर आमचे मेहुणे आहेत ते ऐकाय असायचे. मी तिसरीला भागवत वाचायचो आणि अख्खा गाव गोळा झालेला असायचा अख्खा. आणि ग्रामपंचायती ऑफिस आणि त्यात बोलायला मी सांगायला मी वाचायला मी असा काही खेळ. त्याच्यामुळं अभ्यासाची काही तुटवडा नाही किंवा कमतरता म्हणजे माझं वर्णन नाही आहे. तुम्ही काळजी करू नका. तर ते या खात्यावर तर 84 गाव ओलांडताना 1-2 गावाचे नाव तुम्हाला सांगतो. आता जास्त सांगायचे गावाचे नाव म्हटलं तर जमणार नाही. त्याला श्वेतपूर, रक्तपूर, श्वेतपूर, रक्तपूर, रक्तरेतपूर असले आणि 28 नरक आहेत. 28 प्रकारचे नरक आहेत. काय ते वाचतानाच कस तरी होतंय पण ते आता हे बोलावं लागतंय कारण माझा कार्यक्रम मी ज्या संदर्भात बोलतोय तो कार्यक्रम तसा आहे. 28 प्रकारचा नरक आहे. जीवाला बांधून 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 नेतेत. मरणाचं मारतेत. मारेते झोडेते तोडेते निष्ठुर मारतेत झोडतेत तोडतेत नाही नाही. आणि ते मारून असं विचारतात तुमच्या घरात ते त्या जीवाला असं विचारतात तुझ्या घरात एखादा माळकरी आहे का? खाली अन्नदान चालतंय का? दान धर्म चालतोय का? असं त्याला मारताना विचारतात. आणि ते जीव इतका रडतोय आणि काकुल येतोय नाही बाबा आमच्या अवलादीत कुणी त्यांना सांगतंय मला नाही आमच्या अवलादीत तसं कुणी नाही. भणी बाळा माळकरी जीव सांगतोय कुणाला? यमाच्या दूतांना सांगते आमच्यात कोण नाही. आणि मग पुन्हा मारतात पुन्हा मारतात पुन्हा झोडतात पुन्हा तोडतात आणि लय कापतात. ते नचिकेत महाराज सांगते नचिकेत महाराज सांगतात लय मारतात ते आणि विचारतात अन्नदान चालतंय का? काय चालतंय का? पितळाच्या वेळेस अन्नदान चालतंय का? वस्त्रदान चालतंय का? छत्रीदान चालतंय का? असं विचारतात. आणि छत्रीदान केल्यावर ते उन्हातनं नेताना दुखत नाही म्हणजे का ते भाजत नाही. तापलेल्या वाळून नेताना चप्पलदान केल्यावर त्या वाळूतनं जाताना कारण तापलेली वाळू लाल जरच वाळू आहे आणि फटके वर्ण फटके ते जीवाला. पुढे गेल्या की नदी आहे. त्या नदीचं नाव आहे वैतरणी. नदीचं नाव वैतरणी. वैतरणी नदी कधी पार केल्या जाते? त्या नदीत सगळं रक्त आहे पोहे आणि दोन्ही मिक्स आहे. दोन्ही मिक्स असल्यावर कसं दिसेल ते तुम्ही बघा आता. कारण मला ते जखम आजपर्यंत झालीच नाही म्हणजे कुठे लागलेच नाही खर्चातलं बी नाही कावा. कारण मी काही कामच करत नाही खर्च करत नाही. आणि मग आणि दुःख होत नाही. विशेष म्हणजे ते तसलं काही तसलं खांदा ठेवलं लय सुंदर बनवलंय मला देवाने. त्यात माझ्या अनंत उपकार आहे. आणि मग ते काहीच होत नाही मला आजारीच पडत नाही. आणि मग अशा पद्धतीने वैतरणी नदी गोदान केल्यावर भागवत गोदान केल्यावर त्या वैतरणीतनं पार केल्या जाते. तिचा शेपूट धरून गोदान केल्यावर आता दान पुण्य हे करत असताना त्यातल्या त्रुटी त्यातल्या चुका त्या इतक्या घातक असते. काय नृग नावाच्या राजानं एक गाय दान केली. त्याचा नियम होता 1000 गाय दान करायचा. एक गाय दिली ती एका ब्राह्मणाच्या घरी गेली. ब्राह्मणाच्या घरनं गाय पुन्हा माघारी आली. राजाने दुसऱ्या दिवशी दुसऱ्याला लिहून टाकली. त्या दोघात भांडणं झाली. तक्रार राजाकडे गेली. राजा म्हणला मग एकाला राहतो दुसरे घेऊन जा. तो पहिला म्हणला मलाच पाहिजे. दुसरा म्हणला मलाच पाहिजे. दुसरा म्हणला मलाच पाहिजे. दुसरा म्हणला पहिला म्हणला मलाच पाहिजे. दुसरा म्हणला मला तीच पाहिजे. आणि असं करता 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 इतका त्रास झाला त्यांना राजाला. अखेर शाप मिळाला. राजाला शाप मिळाला. म्हणजे दानाच्या पद्धती अशी आहे आणि कीर्तन प्रवचन असं आहे ह्यात काय बी चुकवून द्या. महाराज बी चुकला तरी चालतंय. टाळकरी चुकला तरी
टाळकरी चुकला तरी चालतंय, मृदंगवाला पाकच बिघडला तरी चालतंय. हा अजिबात पापच नाही. नाम मंत्र जपा कोटी जाईल पाप. कीर्तन वर्ष श्राद्धाला ठेवलंय, त्याच्यामुळं देशे परिवाराचा हा की नाही, देशे परिवाराचा मी भयंकर आभार आहे. कारण हे सुचलंच कसं, हा सुचलं कसं वर्षाने. आमच्या बऱ्याच म्हणजे आता तुम्हाला जाहीरच सांगतो, आमच्या बऱ्याच पाहुण्या रावळ्यात पहिला कार्यक्रम आहे वर्ष श्राद्धाला कीर्तन. बघा म्हणजे म्हणजे ह्याची म्हणजे मला म्हणजे कीर्तन झाल्यावर मला सांगा की बाबा बरोबर आहे का चूक आहे. पण आता तरी असंच आहे, कारण माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. वर्ष श्राद्धाला आमच्या पाहुण्या रावळ्यात पहिलं कीर्तन आहे की नाही. आणि ही बुद्धी सुचलेच देश परिवाराला कशी कोण असतो याचं मोठं आश्चर्य आहे. परवा इकडे नगरसेवक वारला, ते माळकरीच होता, बरोबर आहे की नाही. त्याचे पोरं माळकरी होते, बरोबर आहे का मोहनदाजी, बरोबर आहे का. एक नगरसेवक वारला, त्याचे पोरं माळकरी, त्याचे भाऊ पण बरेच माळकरी. पण त्या गदाड्यांना सुचलंच नाही कीर्तन ठेवावं त्या गदाड्यांना. हा म्हणजे नगरसेवक तेवढी गदाड्याचा, त्याचे भाऊ बी हा त्याचे भाऊ बी गदाडेच. हा त्या गदाड्यांना सुचलं नाही. पण देशे परिवाराच्या भावंडांना बहिणींना हे कीर्तन ठेवावंच, कीर्तन व्हायलाच पाहिजे, टाळ वाजलाच पाहिजे हे का नाही. हे सुचलं कसं, मी बराच म्हणजे जेव्हा बोलणे झाले तेव्हापासून आश्चर्य येतं, हे सुचलं कसं. म्हणजे माझं बारकावे चिंतन आहे हे कुठलं पुण्य असेल, ह्यांच्याकडं असं पुण्य कसलं असं शकतंय, म्हणजे असू शकतंय. यांचे मोठे भाऊ मला वाटतं मी खांद्यावर बसला असेल तेव्हा मृदंग वाजवत होते, कळलं का. मी जेव्हा खांद्यावर बसत असेल तेव्हा ते मृदंग वाजवत होते, तेव्हाच ते पेटी वाजवत होते. त्यांचा मुलगा साधारण मुलगा झाल्यावर त्यांना मुलगा झाल्यावर तो सुद्धा पेटी वाजवायला लागला, असं अचानकच. तबला बी वाजवायला लागला अचानकच, म्हणजे पारमार्थिक घर पूर्ण. परत आणखी यांच्या पाठीमागं कुठलं पुण्य असेल ते मी सांगतोय. आपण चरणाच्या बाहेर अजिबात जाणार नाही, यासाठी येणारच आहे, हा येणारच आहे, काळजी करू नका. आणि मग आमच्या गावाला बारामती तालुक्यात पहिला सप्ताह केला. मी गावाला गेलो, सप्ताह करायचं ठरलं 84ला. तेव्हा यांच्या बारक्या भावाने, शंकररावांच्या बारक्या भावाने, मोहनरावांनी, मला तरी वाटते जेवढी वाचक बसले होते तेवढ्याला ज्ञानेश्वरी दिली पुण्यात आणून, कळलं का. आणि सप्त्याला जाहिरात नाही, हँडवेल नाही, काहीच नाही. हा आणि सप्ताह तर टोले जंग 60 बाया 80चा मांडव होता, जाहिरात बी नाही, कुणाला पुकारलं नाही, काय नाही. त्या पाहुण्याला सांगितलं फक्त तुम्ही ज्ञानेश्वरी पुरवायचे, जेवढे वाचाय बसतील तेवढे. त्या आणि आमचा एक भाऊ होता, त्याला बोललं तू जेवण घाल, सगळी जेवढी जेवण असतील तेवढी तुझीच, नाश्ता बी तुझाच, पण ते सगळं तुझंच. तो मला होय. आणि झालेली कीर्तन अख्खा सप्ताह छान झाला. आणि ते न जाणं पुण्य आज आलं असेल, ते पुण्य या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ते ज्ञानेश्वरी व दानाचं काम आहे का नाही, हा ते वाटायला आलं असेल. आमची मावळण, आमचा मामा
लय साधी माणसं, भयंकर साधी माणसं होती ती. लय साधी म्हणजे किती साधी ते काय सांगता येत नाही. आणि साधेपणात कष्टाला त्यांनी कधीच माघार घेतली नाही. काय ते चित्र आज बी दिसतंय. मिशे आमचे मामाचं चित्र सांगतो. मिशाचे आकडे, धोतर, कोपरी, कुदळ, ते खाणाराला ते पट्ट बांधावा लागतो काहीतरी कुदळीचं काढायला. ऊसाची खांदणी करणार असं आयुष्यभर काम केलं. त्या त्रास देणारे माझे बाप होते थोडेसे, ते काम करून खायचे. पण आमचा बाप त्रास द्यायचा, घेणं नाही देणं नाही. असल्याचे वाईट म्हणजे प्रवृत्तीचे आमचे वडील चांगले होते. खवळायला लोकांना खवळायला चांगले होते. तर असा काय प्रकार. आणि मग हे गोदान केल्यावर बघा, गोदान केल्यावर वैतरणी नावाच्या नदीतनं पार केल्या जात आहे. पण कीर्तन केल्यावर सगळ्यातनं पार केल्या जाते. सगळ्यातनं टाळ वाजला की झन झन झना वाजते टाळ, झन झना वाजते टाळ, झन झना वाजते टाळ, धना नादर साळ, धना नादर साळ, मृदंग लावणे, मृदंग श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीने. तर हातचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आहे, सुबक आहे, सुव्यवस्थित आहे. थोडस म्हणजे काय झालंच नाही काय, फक्त आम्हाला बी लांब नाही यायचंय, विद्यार्थी वर्ग बी लांब नाही यायचं. त्याच्यामुळे थोडस आणि पाहुण्यारावळे प्रत्येक पाहुणा आमचा लांब आहे, त्याच्यामुळे थोडस वेळ झाला असेल. आणि मग पण कशात काय कमी नाही, कशात काय कमी नाही. तर असं काय प्रकार. तर मग वैतरणीतनं बाहेर पडताना गायचा शिपूर धरून जाता येतं. आणि कीर्तन केल्यावर आरपार किंवा संजीवना असा ह्या हरिनामाचा पगडा असा आहे. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, मातृपितृ भ्राता सगोत्र एवढ्यावर तुम्ही जाणार नाही हो. मग बाबांचा आवाज किती उंच जातोय, त्याला माप नाही. आणि मग त्या मापाच्या आतली आपण आहे नाही का.
12 इंच आपण 6 इंच असं करू आपण. हा तर वैतरणीतनं बाहेर पडताना गोदान आपण कीर्तनामुळं मातृपितृ भाता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. आई मातृ पितृ बापाकडचं गणगोत आणि चतुर्भुज नर होऊन ठेले. आता आईचे गणगोत 21. किती कुळ्या? आईच्याकडच्या 21, बापाकडच्या 21. एकाने काम केलं तरी एकाने जर काम केलं हरिनामाचं तर 42 कुळ्यांचा उद्धार होतो. एवढं हे हरिनाम श्रेष्ठ आहे. आता श्रेष्ठ आहे आणि ते काम विश्व परिवाराने केलंय. कीर्तन ठेवायचं काम केलं, नाहीतर ठेवायचे भानगड नाही. आमचे पाहुणे म्हणजे आहेच, कलाकारच आहेत ते. म्हणजे ते पाहुण्याचा एखादा कुटाणा सांगतो आहे की नाही. मी पुण्यात आलो, खानावळ लावायचे ठरले. ज्या घरी जेवाय ठरलं त्या घरी आमरस होता, मासे होते, मासबी होतं. कळलं का? जेवायला मी पहिल्यांदा गेल्यावर माझ्याच बहिणीचं घर होतं ते. एका बहिणीचं घर. काय आमरस बी होता, मासे होते, तसलं बी होतं, भजी बी होते, कुरड्या होत्या, पापड्या होत्या. काय तब्यात दुसरे मासे तळले होते. भावड्या तू काय खायचं ते खा. मी काय काय केले भगुले उघडून दाखवा. आणि मग ते दावले. आणि पुरणपोळ्या, विशेष म्हणजे पुरणपोळ्या होत्या, आमटी होतं, गोळवणीतून सगळंच आयटम दावले. आणि मी प्रत्यक्ष बघितले. आणि हे कसं खायचं? आम्ही थोडं खायचं. आणि मग लगेच थोडं खायचं. ते घर माझ्या बहिणीचं यारवड्यात आहे. माझ्या बहिणीचं घर कुठं आहे? यारवड्यात आहे. माझ्या बहिणीचं नाव पुष्पा आहे. तिच्या नवऱ्याचा पगार तिच्या नवऱ्याचा पगार कामाला गेल्यावर कामाला नाही गेल्यावर 1000, कामाला नाही गेल्यावर 1000 आणि गेल्यावर 3500. कळलं का? कामाला गेला की 3500, कामाला नाही गेला की 1000. आणि कवाचा पगार आहे 73-74चा. म्हणजे माझं बैल 60चा पुढे असेल. 73-74चा तो कुटाणा, आजचा तो पाहुणा. आता कसं जेवायचं? आणि मग पाहुण्याला हळूच सांगावं लागलं, जरा लघवीला जातो. मग लघवीला गेलो आणि जे रडाय सुरुवात झाली, भाकरी नव्हती, भयंकर भूक लागली होती आणि पैसे अजिबात नव्हते. आणि भाकरीसाठी मी किती वेळा रडलाय ते मलाच माहिती आहे. मला माहिती म्हणण्यापेक्षा इथं एक आमची सिंधू वहिनी इथं आलंय कुठेतरी. ती सिंधू वहिनीचा नवरा आणि दोघं माझ्यापाशी आले. म्हणजे का रे रडतो? मी रडत बसला होता आणि फक्त भाकरीसाठी रडत होतो. ज्ञानेश्वरी वाचत होतो, पण ज्ञानेश्वरीवर आसुरे पडत होते. त्यावेळेस ते म्हणले, अरे असं करू वाचल, तुला चारतो. आणि चाराय नेलं 20 पैशाची आमटी, 10 पैशाचा एक पाव. किती झाले पैसे? आता हे 30 पैसे झाले. 30 पैसे झाले आणि 1.5 रुपयाचे ग्लास फुटले माझ्याकडून. आणि पाहुण्याकडे 12 सिंधू वहिनीच्या नवऱ्याकडे, सिंधू वहिनीकडे 12 30 पैसे नाश्त्याचं आणि 1.5 रुपयाचे ग्लास. टेबल असा झाला की फुटलं. ते हॉटेलच तसलं होतं. कळलं का? पुन्हा रडत राहिलो. आता ते पैसे द्यायचे कसे? 3 रुपये ते बी गरीबावानी. आता काय करायचं? 73चा काम. ते बी गरीबावानी. आता काय करायचं? मी बी रडायला लागला. तवा बी रडलो, हाटल्यात बी रडलो, खाताना बी रडलो, खायच्या आधी बी. नुसतं रडायच्या शिवाय माझ्या आयुष्यात काही झालंच नाही. म्हणजे फक्त रडणे आणि भाकरीसाठी. आणि आमचे पाहुणे असे कसे? पण परिवाराला कसं सुचलं कोण असतो? भजन करावं, कीर्तन करावं. आणि मग त्या पुन्हा पळत आलो. कोणाला तरी 20 रुपये मागितले. तेव्हा कोणी पैसे कोणाला देत नव्हते. इतके तारांबळ होते, मरणाचे तारांबळ. 60च पैसे किलो तांदूळ होता. पण तारांबळ इतकी कामं नव्हती. आणि मग ते पैसे दिले, बाकीचे उरलेले पाहुण्याला दिले. म्हणजे तुम्ही जा, कुठं जायचं तिकडे, आता मला गरीबाला घरी जाऊ द्या. आणि जो पुन्हा रडायला लागला. दुसऱ्या दिवशी रडण्याचा प्रकार, तिसऱ्या दिवशी रडण्याचा प्रकार. भाकरीच नाही, असे काय प्रकार माणसाच्या वाटणीला माणसाच्या वाटणीला येतेत.
तर त्याने चिंता न करता, काळजी न करता, दारू न पिता, आत्महत्या न करता असं हिमतीनं पुढे निघायचे. काय लय टेन्शन झालं म्हणून आत्महत्या, लय टेन्शन झालं म्हणून एंड्रिल. एंड्रिल माहिती आहे तुम्हाला? एंड्रिल माहिती आहे ना? कापसावला औषध, हा तर भेंड्यावला औषध, हा एंड्रिल बिंड्रिल काय घ्यायचं नाही. तसंच असं नेटाने निघायचं. कशातनं बी नेटाने निघायचं. त्याला असं म्हणते धैर्याचा महामेरू दळमळीना जो, का राव म्हणून ज्ञानेश्वरी, राव म्हणून पूजिला, का चोरू म्हणून गांजीला, तरी जो दळमळीना धैर्याचा महामेरू. 12वा अध्याय. हा आणि मग असं दळमळलं नाही पाहिजे, असं हिमतीनच असे टक्कर घ्यायचे. पण असं कर्ज झाल्या बी माणसं आत्महत्या करतात. मला तर वाटते कर्ज मला कधी बी पाहिजे. मी जन्मल्यापासून कर्ज बी आहे, आता बी आहे, तवा बी आहे आणि पुढे बी राहणार आणि मी ठेवणार. कळलं का? कर्ज ठेवणार. हा येईल तसं देत राहणार, बुडणार नाही आणि देणार नाही. कळलं का हे सगळं? हा तर जसं येईल तसं देणार नाही. दिल्यावर मी काय करणार? मी तरी काय करणार? तसाच मारणार. तर असं प्रकार. आणि मग यमराज नेते चित्रगुप्त महाराजांच्या घरी, जीवाला चित्रगुप्त महाराजांच्या बंगल्यावर नेतात. ते बंगला आहे 80,000 योजन. बंगला केवढा आहे? चित्रगुप्तांचा बंगला आहे 80,000 योजन. 1 योजन म्हणजे 4 कोस. मग आता तिथं गणित करा तुम्ही. 3,200 किलोमीटर इतका बंगला मोठा आहे चित्रगुप्ताचा. तिथं मोजल्या, पाप पुण्य मोजल्या जाते. आणि मग पुण्य असेल तर स्वर्गाचं काही उपभोग, स्वर्गाचा उपभोग. पाप असेल तर नरकाचा उपभोग. आणि मग ज्यांच्या 16व्या वर्णसंकराच्या वेळेस, या वर्ष श्राद्धाच्या वेळेस जर कीर्तन प्रवचन होत असेल तर अणुउद्धार होणार. अणुउद्धार होणारच नाही, उद्धारच व्हायला पाहिजे. कारण कीर्तनाचे तसे कीर्तनाचं अंग होय अंग हरिरूप. हरिरूप कीर्तनात झाल्याशिवाय राहत नाही. ही कीर्तनाची बाजू आहे. बघा तुम्ही किती वेळ चालायचं ते. आणि मग असं इतकं झाल्यावर हे 16 संस्कार झाले. बघा आपण पहिल्या चरणात यायचे. 16 संस्कार झाल्यावर 16व्या संस्काराला 16 संस्कार नीट केले पाहिजे. वागणी नीट केली पाहिजे. आयुष्य नीट घालवलं पाहिजे. आयुष्यातला एक दिवस किमती आहे. नामस्मरण करीत राहिलं पाहिजे. दानधर्म करीत राहिलं पाहिजे. लोकांना गोड बोललं पाहिजे. नमस्कार दंडवट घातलाच पाहिजे. चांगुलपणाची वागणी, सरळ वागणी पाहिजे. लय उत्मट करण्यात काही मजा नाही. घमेंडीने वागण्यात काही मजा नाही. का असं चालण्यात काही मजा काहीच मजा नाही. कारण आतापर्यंत अनुभव येतो. आणि मग काही मजा नाही. आणि मग असं नीट वागत राहिल्यावर तुकोबाराय असं म्हणतात, यासाठी केलं
दिवस गोड व्हावा म्हणजे आजचा दिवस 16 संस्कारापैकी कोणता दिवस? आजचा दिवस. हा, त्याला म्हणायचं वर्ष श्राद्ध. ते नीट व्हावं, तो गोड व्हावा. मरायचा दिवस गोड नाही, मरायचा दिवस गोड नाही, कारण मेल्यावर लय त्रास आहे. त्रास सांगितला आता, मारेची झोडेती तोडेती निष्ठूर, भयंकर त्रास, म्हणजे मेल्यावर भयंकर त्रास आहे. पण शेवटचा दिवस आज आहे आणि तो गोड झाला पाहिजे. गोड झाला पाहिजे म्हणजे कीर्तन प्रवचनाने झालं पाहिजे. आणि आता अन्य समाज आणि असं ते जरा दळमळीत होतंय, पण अखंड मनुष्य जात आहे का नाही, जातीचा सन्मान नाही, अखंड मनुष्य जात, त्यांनी हेच केलं पाहिजे. दुसरा पर्याय नाही. अखंड मनुष्य, मग ते अमेरिकेचे असो, चीनचे असो, थायलंडचे असो, न्यूझीलंडचे असो, फ्रान्सचे असो, जपानचे असो, जर्मनचे असो, मलेशियाचे असो, कुठलेही असले तरी विश्वाचे माझे घर, ऐशिमती जयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे विश्वच जेवढी पृथ्वी आहे तेवढी. आणि राजे महाराजांच्या काळात कर्णाने पृथ्वी जिंकली, कर्णाने संपूर्ण पृथ्वी जिंकली, पांडूंनी संपूर्ण पृथ्वी जिंकली. बरोबर आहे का बाई? बरोबर आहे का? पांडूंनी संपूर्ण पृथ्वी जिंकली. सम्राट अशोक यांनी पण पृथ्वी जिंकली, संपूर्ण पृथ्वी जिंकली. त्याच्यामुळे सर्व धर्मीयांना, सर्व जातींना फक्त कीर्तन प्रवचन एवढंच माध्यम आणि भजन एवढंच माध्यम आहे. आणि ज्ञानोबराय हे वर्णन करतात, हे काही म्हणजे बारकी व्यक्ती नाही, माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात, विश्वाचे माझे घर, किंवा आता विश्वात्मके देवे. विश्वातले जेवढे आत्मे आहेत, कोणत्या पण संप्रदायाचे असतील, कोणत्या पण धर्माचे असतील, कोणत्या पण जातीचे असतील, त्यांनी हेच केलं पाहिजे. पण जरी करत नसले तरी आम्हाला दाखवायला करत नसतील, पण ते आत्म करतेत. कळलं का? ते आत्म करतेत. आमच्या मी धामोरीला राहत होतो त्यावेळेस एक बाप आमच्या घरी आले, म्हणजे वाकड्या पायाचा तुमच्या देव आहे का? वाकड्या पायाचा देव. मी म्हणलं एका देवाचा पाय वाकडा नाही, कोणता पाय? मग मला प्रमाण आठवलं, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, ते माझे हरे वृत्ती राहो, अनेक न लगे माईक पदार्थ, ते माझे अर्थ नको देवा. पण ती बाई ऐक ना, मी मग विचारलं तुम्ही नेमका वाकड्या पायाचा देव कशाला पाहिजे? म्हणजे सत्यनारायणाची पूजा घालायची. आणि म्हणलं मग कृष्ण म्हणता येत नाही का तुम्हाला? नाही म्हणजे आमच्यात नावच घेत नाही. आणि म्हणलं मग पूजा कसली? नाही ती ब्राह्मण करणार आहे ना. ती कोण करणार आहे? तो ब्राह्मण पूजा करणार आहे. म्हणजे अशी काही समाज अंधारात करते, पण बाहेर दाखवत नाहीत, पण करतात ते. असला प्रकार या समाजाचा, म्हणजे इतर समाजाचा. पण सर्व समाजानं एवढंच केलं पाहिजे. तुकोबारायांच्या भाषेत रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र. याच्यासाठी अट्टहास. अट्टहास शब्दाचा अर्थ कुटाणा. अट्टहास शब्दाचा अर्थ काय? कुटाणा, उचापत्या. कुटाणा, उचापत्या. काय? आणि आयुष्यभर राबणे आणि अट्टहास करणे. कशासाठी करणे? मरायचा दिवस गोड व्हायसाठी.
आजचा दिवस गोड होण्यासाठी. बाकी याचा विचार कुणीच करत नाही. जगताना कुणीच विचार करत नाही की आपला शेवट कसा व्हायचा, कुणीच विचार करत नाही. आणि प्रत्येकानं विचार केला पाहिजे आपला शेवटचा दिवस नीट व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत नीट वागलं पाहिजे. पण आमचं वागणं नीट आहे, कळलं का? आमचं वागणं नीट आहे. हा, आणि कसं पाहिजे? नीटच पाहिजे, नीटच पाहिजे. त्याच्याऐवजी आमचं वागणं नीट आहे, त्याच्यामुळं आमचं काय होतंय? नीटच होते, कळलं का? हा, चांगलं चांगलं होत नाही. मला तो आमच्या घरात रोज भजनच असते, बाकी काय करतच नाही. मग खायचं काय होतंय कोणाच ठाऊक. खायचं तर असा कुठं नाही आमच्या घरातला, तुम्हाला गंमत सांगतो. हा, खायचं कुठं ना असं आहे. आमच्या घरी आणून देते, आम्ही नको म्हणतो बाबा, तरी आणून द्यायला ज्ञानोबरायांनी माणसं ठेवलेत. ते बी करणे पोरं भाकऱ्या घ्या, बरोबर काय? 22-20 पोरं आणून भाकऱ्या आणून द्यायला ठेवल्यात, भाजी आणून द्यायला, पुन्हा ती भांडी न्यायला बी माणसं ठेवलेत. म्हणजे असं आमच्यावर माऊलीची म्हणजे माऊलीची कृपा, माऊलीचं प्रेम. आणि मग असं याच्यासाठी 8 तास करायचं आहे. संजय ना की अजून किती वेळ? हा, आणि मग कौतुक वाटे झाले या व्यथाचे, कौतुक वाटे झाले या व्यथाचे, नाममंगळाचे ते निगुणे. कौतुक आश्चर्य वाटेल आमच्या वागण्याचं आश्चर्य वाटेल. आणि मग आश्चर्य वाटण्यासारखं वागून आम्ही अट्टहास करायचा आहे. आश्चर्यचकित लोक झाले पाहिजे. आणि तसं वागणे करून त्यासाठी तशी वागणी करण्यासाठी अट्टहास केला पाहिजे. चांगले दिवस काढले पाहिजे, आनंदाने राहिले पाहिजे. घरात भांडण तंडण हे असल्या अजिबात घरात नाही पाहिजे, कोणाच्याच घरात नाही पाहिजे. मी एका घरी गेलतो, हा बरोबर, हा एका घरी गेलतो. तो नवरा त्या बायकोला म्हणला, ते किती भाकरी बनल्यात? ती बाई म्हणली 32. किती भाकरी बनल्यात? 32. कालवण काय तसलं? हा, किती मोठं आहे? आंघोळीचं पात्याला भरत कालवण आहे. त्या बाईला म्हणलं आणि इकडे बाहेर मांडलं ते आणून उकारण्या पशी, आणि पुरलं ते भाकरी पुरली आणि कालवंदी पुरलं. अशा सैराट घरी, कळलं ना? सैराट घरी माझा जन्म झालाय, कळलं का? अशा इतक्या वावळाट घरी. हा, पण आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. संसार बंधन तोडलं पाहिजे, यासाठी अट्टहास केला पाहिजे. आणि आत्ता निश्चिंतने असं केल्यावर निवांतपणे पावलो विसावा. विसावा म्हणजे स्थिरावणे, शांती आहे का नाही? शांती, विसावणे. आणि कसलीच वचवच नाही पाहिजे, आहे का नाही? हा, आत्ता निश्चिंतने पावलं. खुंटली या धावा तृष्णेची, धाव जे वचवच आहे, बस 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 करायची जी पद्धत आहे, पैसे कमवायचे, असं करायचं तसं करायचं, जे धाव आमची चालली जीवनाची, ते धाव कमी केली पाहिजे. तिचं नाव तृष्णा, तृष्णेचं नाव शुनी. कामक्रोध लोभ शुनी पाठी लागायले ओढाळ. तर शुनी म्हणजे तृष्णा म्हणजे इच्छा म्हणजे वासना. आणि हे सगळं आमच्यात गच भरलंय. शिष्यामध्ये शतक साधना तुम्हाला शिकवते ते मन बुद्धी चित्त अंतकरण यात शिकवते ते. आता मी काय ते विषय घेणार अरे वाट नाही घेणार तिकडं. आणि तिथं सगळं मल आवरण दोष हे तितिक्षा उपरम शम दम सगळे. आता मी काय बोलतच नाही मुलग्याची, आपण निवांत बोलू घरी, है ना? आणि मग आता निश्चिंतीने पावलं सोळा. हा खुंटली या धावा तृष्णेच्या. आता खुंटली या धावा तृष्णेच्या. वारकरीच्या पद्धतीने, वारकरी नियमाच्या पद्धतीने एकदा आपण पांडुरंगाचं भजन करू. Bye.
केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेच्या तुका म्हणे मुक्ती परनेरी नवरी तिने दिवस चारे खेळ मिळे स्वरूपता समीपता सायुज्यता सलोकता या 4 मुक्त्या आम्ही आमच्या अंगाला बांधल्या पाहिजे. याचं नाव परनेली. परनेली म्हणजे वरली. वरली याचा अर्थ स्वीकारली. सरळ सरळ येते. आणि मग अशा पद्धतीने ज्या पाहुण्याचं नाव माझ्या मुखातनं राहिलं असेल तर ते मला माहीत नसल्यामुळं तरी मी माफी मागतो. स्पीकरवाले ते कार्पिववाल्यांनी किती त्रास भोगला, आज बराच त्रास भोगला. हार ज्यांनी घातला त्यांचं नाव मला माहीत नाही, ते पाहुणे कोण आहेत त्यांची ओळख नाही. तरी सगळ्यांची माफी मागून झालेली सेवा इथंच थांबून, कारण फुलं टाकायची वेळ झाली. ज्ञानेश्वर वाढवेल